श्रीराम कृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय सुंदर आणि भगवंताला आपल्या जिव्हाळ्याचा सोयरा मानून प्रेमाने त्याच्याशी नातं जोडण्याचा संदेश देणारा अभंग समजून घेणार आहोत. या अभंगामध्ये महाराज सांगतात की भगवंत हा केवळ दूर कुठेतरी असलेला देव नाही, तर तो दिनदुबळ्यांचा, भक्तांचा आणि प्रत्येक जीवाचा आपला सोयरा आहे. भगवंताशी नातं जोडताना मोठेपणा किंवा दिखावा नको, मनामध्ये प्रेम आणि भाव असणं आवश्यक आहे. चला तर मग आधी आपण हा संपूर्ण अभंग ऐकूया. अंतरी घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आपल्या वैभवे शृंगारावे निर्मळ, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. रामकृष्ण हरी. मंडळी, या अभंगाच्या सुरुवातीलाच तुकाराम महाराज म्हणतात, अंतरी घेतो गोडी पाहे जोडी भावाची. याचा भाव असा आहे की भगवंताच्या भक्तीची खरी गोडी मनामध्ये अनुभवायची असेल तर त्याच्याशी भावाचं नातं जोडणं आवश्यक आहे. मंडळी, देवाला केवळ बाहेरच्या पूजेने जाणून घेता येत नाही, त्याच्याशी मनाचं नातं जोडावं लागतं. आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा तिच्यासोबत नातं जोडलेलं असतं. तसंच भगवंताशीही प्रेमाचं नातं निर्माण झालं की त्याचं नाम घेण्यात वेगळीच गोडी निर्माण होते. या अभंगामध्ये ध्रुवपदात महाराज पुन्हा पुन्हा सांगतात, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. मंडळी, किती सुंदर भावना आहे. देव हा दिनांचा सोयरा आहे. ज्याच्याकडे कोणी नाही त्याला संकटामध्ये आधाराची गरज आहे. जो दुःखात आहे, ज्याच्या मनात वेदना आहेत, अशा प्रत्येकासाठी भगवंत हा आपला जवळचा नातेवाईक आहे, असा तुकाराम महाराजांचा भाव आहे. आपण संकटात असताना अनेक वेळा आपल्याला वाटतं माझ्यासोबत कोणी नाही, पण संत आपल्याला सांगतात, पांडुरंगाला आपला सोयरा माना, त्याच्याशी मन मोकळं करा, त्याच्यावर विश्वास ठेवा. मंडळी, देवाला सोयरा मानणं म्हणजे केवळ संकटाच्या वेळी त्याची आठवण करणं नाही, सुखातही त्याला आठवायचं, दुःखातही त्याच्यावर विश्वास ठेवायचा. यश मिळालं तर त्याचे आभार मानायचे आणि अपयश आलं तरी त्याचा हात सोडायचा नाही. हीच खरी भक्ती आहे. पुढे महाराज म्हणतात, आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळ. याचा भाव असा घेता येतो की भगवंताच्या वैभवाने आपल्या मनाला निर्मळ आणि सुंदर बनवावं. मंडळी, आपल्या जीवनाचा खरा शृंगार म्हणजे बाहेरचं वैभव नाही. मोठं घर, महागडे कपडे, पैसा, मान सन्मान या गोष्टी जीवनाला बाहेरून सुंदर बनवतात, पण मनामध्ये जर प्रेम, समाधान आणि माणुसकी नसेल तर बाहेरचं वैभव अपुरं ठरतं. म्हणून आपल्या मनाला भगवंताच्या प्रेमाने सजवणं हा खरा शृंगार आहे. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. म्हणजे भगवंताशी जवळचं नातं ठेवताना त्याला प्रेम द्यावं, भक्ती द्यावी आणि मनापासून प्रीती करावी. मंडळी, भक्तीमध्ये मोठ्या मोठ्या गोष्टींपेक्षा प्रेमाची भावना अधिक महत्त्वाची आहे. देवाला किती मोठी पूजा केली यापेक्षा ती पूजा किती भावाने केली, किती प्रेमाने त्याचं नाम घेतलं हे अधिक महत्त्वाचं आहे. आजच्या जीवनात हा अभंग आपल्याला खूप मोठा आधार देतो. आपण कितीही लोकांमध्ये असलो तरी कधी कधी मनाने एकटे पडतो. आपल्या मनातील गोष्ट कोणाला सांगावी हे समजत नाही. अशा वेळी पांडुरंगाशी संवाद साधा, त्याला आपला सोयरा माना, मनातील दुःख त्याला सांगा, आपल्या आनंदात त्याला सहभागी करा आणि प्रेमाने त्याचं नाम घ्या. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. मंडळी, या अभंगातून आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश मिळतो. भगवंताला दूरचा समजू नका, त्याला आपला सोयरा माना. तो दिनांचा आधार आहे, भक्तांचा आधार आहे आणि मनापासून त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी तो जवळचा आहे. आपल्या मनामध्ये भगवंताच्या नामाची गोडी निर्माण होऊ दे, त्याच्याशी प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं जोडता येऊ दे. आपल्या मनातील अहंकार, द्वेष आणि नकारात्मकता दूर होऊन मन निर्मळ होऊ दे आणि प्रत्येक परिस्थितीत पांडुरंग आपला सोयरा आहे हा विश्वास आपल्या मनामध्ये कायम राहू दे. हीच संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.